आता बातमी आहे शरद पवारांना पुरवण्यात आलेल्या झेड+ सुरक्षेच्या वादासंदर्भातली। झेड+ सुरक्षेमधील काही अटी शरद पवारांनी नाकारल्या आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। सुरक्षा दलाची गाडी वापरण्याचा आग्रह पवारांना अमान्य त्यांनी केल्याचंही समजतंय। झेड+ सुरक्षेप्रकरणी पवारांच्या दिल्लीतल्या घरी बैठक पार पडली आहे। सीआरपीएफचे महासंचालक, गुप्तचर विभाग, गृह मंत्रालयाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते। शरद पवारांनी सुरक्षा दलाची गाडी नाकारल्याची सूत्रांची माहिती आहे। सुरक्षा रक्षक घराच्या आत असू नये अशी पवारांची सुरक्षा यंत्रणांना सूचना आहे। तर पवारांच्या सुरक्षेसाठी 50 सुरक्षा रक्षक 3 शिफ्टमध्ये तैनात असणार आहेत। शरद पवारांच्या दिल्लीतल्या घराच्या बाहेरच्या भिंतींची उंची वाढवण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत। सुरक्षा का देत आहोत त्याची यंत्रणांकडून पवारांना आजही माहिती देण्यात आलेली नाही। पवारांना कुठला धोका आहे तेही सुरक्षा यंत्रणांकडून सांगितलं गेलं नाहीये। सीआरपीएफचे महासंचालक, गुप्तचर विभाग, गृह मंत्रालयाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते। पवारांचा सुरक्षेला नकार नाहीये, पण स्वतःच्या अटी ठेवून सुरक्षा घेण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।